परिसरातील धम्म परिषदेचे सर्व आयोजक डॉक्टर रामभाऊ वाणी आणि ठाकरे साहेब, नारायणजी आणि सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित वक्त्या आमच्या भगिनी आयुष्यमती डॉक्टर विद्याशिला रायकवार मॅडम, उपस्थित मान्यवर आणि बंधू आणि भगिनींना सर्वांना माझा जय भीम आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीला आपण आत्मसन्मान चळवळ म्हणतो आणि त्या अनुषंगाने काही मुद्द्यांचा मी उहापोह करणार आहे आणि ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उपयोग व्हावा असा माझा हेतू आहे। तर बाबासाहेबांनी धर्मांतर जे केलं तर ते एक आत्मसन्मान चळवळीचा शेवटचा एक टप्पा होता। इथल्या माणसाला मी माणूस आहे हे माहीत नव्हतं। त्या माणसाला, मृतप्राय माणसाला त्यांनी जिवंत केलं आणि जगभराच्या क्रांत्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की याला जिवंत कसं करायचं, याच्यामध्ये प्राणवायू कसा भरायचा आणि म्हणून त्यांनी सर्वात आधी 1927ला महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। चौदार म्हणजे पाणी चौदार नाही, त्याला 14 धारा आहेत म्हणून त्याला 14 धाराचं ते चौदार नाव झालंय। नंतर काळाराम मंदिर सत्याग्रह केला आणि मग शेवटी 1935ला मी ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात मरणार नाही अशी घोषणा केली आणि घोषणेप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला धर्मांतर केलं। हा आत्मसन्मान चळवळीचा टप्पा होता। 15 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बांधवांना सांगितलं, कारण त्यावेळी सवलती ज्या आहे अनुसूचित जातीच्या सवलती ह्या फक्त हिंदूंना लागू होत्या आणि शिखांना लागू होत्या, म्हणून त्यावेळी म्हटलं की धर्मांतर केल्यानंतर तुम्ही सवलतीची चिंता करू नका, सवलती माझ्या पोटाच्या खिशामध्ये आहे। परंतु आणि धर्मांतरानंतर 6 डिसेंबर 1956ला 1-1.5 महिन्यामध्येच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि सवलतीचा प्रश्न तसाच लटकत राहिला। बौद्ध झाल्यानंतर बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती नव्हत्या। अनेक प्रकरणं झाले। एक नागपूरमध्ये मेश्राम नावाचे आमदार निवडून आले होते, ते जातीने त्यांच्याकडे महार सर्टिफिकेट होतं परंतु बौद्ध झाले होते धर्मांतराने आणि बौद्धांना आरक्षण नसताही ते आरक्षित जागेवरून निवडून आले म्हणून शंभरकर या दुसऱ्या उमेदवारांनी त्यांच्या निवडीला चॅलेंज केलं आणि त्यांनी धर्मांतर केलेलं होतं। या कारणाने त्यांची आमदारकी रद्द झाली होती। म्हणजे एवढा गंभीर प्रश्न होता। रिपब्लिकन पार्टीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती द्यावा म्हणून मागणी करण्यात आली। पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं झाली। मागणी करत असताना 1960ला महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारपुरतं बौद्धांना आरक्षण दिलं आणि महाराष्ट्रामध्ये आजही बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळतं, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही। त्यासाठी त्यांनी एक वेगळ्या जातीचा नमुना सुद्धा केला की अमुक व्यक्ती ही धर्मांतरित बौद्ध आहे आणि ती अनुसूचित जातीची आहे। परंतु केंद्र सरकारच्या सवलती मात्र मिळत नव्हत्या। त्यासाठी वेळोवेळी आंदोलनं झाली। दिल्लीला आंदोलनं झाली, जंतर मंतरवर, महाराष्ट्रभर आंदोलनं झाली। मोरारजीभाई पंतप्रधान असताना एक शिष्टमंडळ भेटायला गेलं। शांताबाई दानी आणि भदनानंद कौशल्यान काही खासदार तिथे होते। तर शांताबाई दानींना मोरारजीभाईंनी
त्या शिष्टमंडळाला म्हटलं होतं की आपको बौद्ध होने का किसने बताया. ह्या त्यांच्या वाक्यामुळे संपूर्ण बौद्ध समाजामध्ये रोष निर्माण झाला होता आणि त्यांचा जागोजागी त्यांचा निषेध करण्यात आला होता. म्हणजे त्यांच्या मनात सुद्धा हे मागणीकडे अशा रीतीनं दुय्यम दर्जाने पाहण्यात येत आहे आधीपासून. मग केंद्रामध्ये 1990ला व्ही.पी. सिंगचं सरकार आलं आणि त्यांनी बौद्धांना आरक्षण दिलं. बौद्धांना आरक्षण दिलं, सर्वांना वाटलं आता आरक्षण मिळालं आहे, आता काही प्रॉब्लेम राहिलेला नाही. परंतु 2012च्या दरम्यान दैनिक सम्राटमध्ये एक बातमी आली. डॉक्टर विजय गायकवाड या मुंबईच्या विद्यार्थ्याला UPSCने धर्मांतरित बौद्ध असल्यामुळे अनुसूचित जातीचं आरक्षण देण्यास नकार दिला. त्याला तो रिटर्न पास झालेला होता, पर्सनल पास झाला. ज्यावेळी डॉक्युमेंटेशनची वेळ आली तेव्हा त्यांनी डॉक्युमेंटेशन दिले, त्याच्यामध्ये धर्मांतरित बौद्ध हा चा जो महाराष्ट्र सरकार दाखला देते तो दाखलाही होता. पण UPSCने म्हटलं की अनुसूचित जातीची जी यादी आहे महाराष्ट्र सरकारची त्यामध्ये बौद्धाचा समावेश नाही आहे, तिथे महारचा समावेश आहे, त्यामुळे तुझं हे सर्टिफिकेट आम्ही स्वीकारू शकत नाही. त्याला वेळ दिली, त्याला म्हटलं की तुम्ही बदलवून आणू शकता तुमचं महारचं. तो स्वाभिमानी होता, तो म्हणला मी बदलवत नाही. तो MD सायकॅट्रिक होता, त्याला बऱ्याचशा हॉस्पिटलला तो अटॅच होता. आता इंग्लंडला आहे आणि त्यांनी काही ते जात बदलवली नाही, UPSC सोडून दिली. UPSCने शेवटी त्याला पत्र दिलं की तुमचं कॅन्डिडेटचर हे रिजेक्ट करण्यात येत आहे. आणि ही बातमी सम्राटला आली. त्यावेळी मग आम्ही बघितलं की बा हा काय प्रकार आहे. 1990ला जर आरक्षण मिळालं तर मग हे सर्टिफिकेट का रद्द करण्यात आलं आणि डॉक्टर विजय गायकवाडांना का उत्तीर्ण होऊनही नियुक्त केल्या जात नाही. मग त्यांचे डॉक्युमेंट बघितले आम्ही. ते कुर्ल्याला राहत होते, योगायोगाने त्याचे वडील वकील होते, ॲडव्होकेट भरत गायकवाड. आम्ही त्या क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला त्यांनी संपूर्ण डॉक्युमेंट्स दिले. त्याच दरम्यान इकडे समता सैनिक दलाचे प्रदीप गायकवाड हे निवडणूक आयोगाला जे धर्मांतरित बौद्ध म्हणून ज्यांनी सांगितलं, ज्यांनी महार सांगितलं नाही जनगणनेमध्ये, त्यांची नोंद अनुसूचित जातीमध्ये व्हावी यासाठी मागणी करत होते. त्यांच्याशी मी जुळलेलो होतो, ते आमचे मित्र होते चळवळीच्या अनुषंगाने. तर त्यांनी आम्हाला ते पत्र दाखवले की निवडणूक आयोगाने काय म्हटलं, जनगणना आयोगाने त्यांना म्हटलं की धर्मांतरित बौद्ध हा अनुसूचीमध्ये नसल्यामुळे आम्ही त्यांची नोंद अनुसूचित जातीच्या संख्येमध्ये करू शकत नाही. याशिवाय त्यांनी जे प्रगणक होते, म्हणजे जे गणना करणारे असतात, त्या प्रगणकांनाही त्यांनी सूचना दिल्या होत्या की ज्यांनी धर्मबौद्ध सांगितला परंतु जात जी आहे ती अनुसूचीमधील नाही सांगितली, त्यांचा समावेश हा अनुसूचीमध्ये करण्यात येऊ नये, अनुसूचित जातीच्या संख्येमध्ये करण्यात येईल. मग आम्ही असं कन्फर्म झालो की अनुसूचित जातीमध्ये हा प्रवर्ग नसल्यामुळे त्यांची गणना ही अनुसूचित जातीमध्ये करण्यात येत नाही. मग याच्यावर उपाय काय? ज्यावेळी अनुसूचित जातीची व्याख्या वाचली, ती अनुसूचित संविधानाच्या कलम 366 पोट कलम 24 नुसार चर्मकार वेगळे होतील आणि बौद्ध वेगळे होतील, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना ते आरक्षण मिळेल. अर्थात मातंगांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे कमी त्यांना तेवढंच म्हणजे संख्येच्या प्रमाणात ते आरक्षण मिळेल याची पण त्यांनी जाणीव ठेवावी. आणि आजपर्यंत त्यांनी जी काही मागणी केली असेल ती परत त्यांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करेल. कारण सगळे अनुसूचित जातीचे लोक जर एकत्र राहिले तर ती संघटनेचं एक बळ असते. आणि जसं कांशीरामजी नेहमी या OBC साठी जेव्हा आपण मागणी करायचो मंडल आयोगासाठी, तेव्हा कांशीरामजी म्हणायचे की हम भी लेने वाले OB लेने वाले तो भाईचारा निर्माण होगा. आणि खरंच काही दिवसांनी जो OBC या आरक्षणाला विरोध करत होता तो विरोध मावळला आणि भाईचारा काही प्रमाणात निर्माण झाला. त्याचप्रमाणे सगळे अनुसूचित जातीचे लोक एकत्र आहेत म्हणून थोडा भाईचारा त्यांच्यामध्ये आज आहे.
नक्कीच आहे. जरी त्यांनी मागणी केली असेल तरी मातंग हे बंधू आहेत, हे सुद्धा भाईचाराने वागतात. परंतु जेव्हा हे फुटीरता निर्माण होईल तेव्हा भाईचारा सुद्धा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तेव्हा आपलं कर्तव्य आहे की आपण हे बंधुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सरकारला मागणी केली पाहिजे की बाबा रे अशा फुटीरता नका पडू. क्रीमी लेअर एक आणलं आहे, क्रीमी लेअर लावा म्हणून त्यांची मागणी आहे की 8 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न असेल किंवा ज्याच्या एखाद्या पिढीने एकदा आरक्षण घेतलं असेल तर त्याला पुन्हा आरक्षण देऊ नका, असं त्या एका जजमेंटमध्ये त्यांनी म्हटलं. एका पिढीच्या प्रगतीनं म्हणजे हजारो वर्ष त्यांनी एका जागी बसून आरक्षण घेतलं, मलिंदा खाल्ला. आणि आमची एक पिढी जर साधी शिपाई झाली, साधा शिक्षक झाला प्राथमिक शाळेचा, तर त्याच्या मुलांना आरक्षण मिळू नये. हे क्रीमी लेअरचे तत्व लावण्याचं जे काही ते धोरण म्हणजे न्यायालय सांगतं सरकारला, सरकारने स्वीकारलेलं नाही. आता एकाने ते लागू करावं म्हणून केस टाकली होती, सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे. तर हा सुद्धा एक धोका आहे. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे जेव्हा जेव्हा आपली प्रगती होणं सुरू होते तेव्हा तेव्हा हे असेच अडथळे आणल्या जातात. मी महार बटालियनचं उदाहरण सांगेल की ज्यावेळी ब्रिटिश इथं आले त्यावेळी ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये कोणी जायला तयार नव्हतं, पण इथला अस्पृश्य वर्ग हा ब्रिटिशांच्या सैन्यात गेला. भीमा कोरेगावची 1818ला 1 जानेवारी 1818ला लढाई जिंकून दिली, पेशव्यांचा निपात केला आणि ब्रिटिशांना इथं सत्ता स्थापन करता आली. ब्रिटिशांचा एक रूल होता की जे त्यांच्या सैन्यात राहतील त्यांच्या फॅमिलीला इंग्रजी शाळेमध्ये शिकवायचे. ते सैन्यात गेलेले अस्पृश्य लोक यांचं राहणीमानाचा दर्जा वाढला, घरदारं चांगली झाली आणि त्यांना बढत्याही मिळाल्या. परंतु जे उच्चवर्णीय लोक होते त्यांना बढत्या मिळालेल्या अस्पृश्याला सॅल्यूट मारावी लागायची. हे त्यांना मोठं अकडत होतं. त्यांनी ब्रिटिशांचे कान भरले, म्हटलं हे लोक सैन्यामध्ये नाही पाहिजे. आणि ब्रिटिश लोकांनी संपूर्ण अस्पृश्यांना विशेषतः महारांना मिलिटरीमधून काढून टाकलं 1895ला. सेवानिवृत्त करा त्यांना फक्त हे घोडपाग्याचं वगैरे काम आहे, क्लास 4चे या कामासाठी त्यांना ठेवलं. बाकीच्या आर्मीमधलं जे आहे आर्म फोर्सचं जे काम आहे त्याच्यातून त्यांना काढून टाकलं. मग त्यावेळी गोपालबाबा वलंकर आणि त्यावेळेचे जुने जे काही कार्यकर्ते होते, बाबासाहेबांचे वडील होते मालोजी, या सर्वांनी सरकारला पत्र लिहिलं. ब्रिटिश राणी होती क्वीन, तिला पत्र लिहिलं की बाबा आम्ही तुमच्या सैन्यामध्ये आलो, तुम्हाला मदत केली, भीमा कोरेगाव जिंकून दिलं आणि तुम्ही आम्हाला काढून टाकता, आमच्या लोकांना घ्या. त्यांचं काही उत्तर येईना. निसर्गाचं चक्र असं फिरलं की पहिलं महायुद्ध आलं 1917ला आणि त्यांना सैन्याची गरज भासली आणि त्यांनी परत महार सैनिकांना मिलिटरीमध्ये घेतलं. मिलिटरी घेतलं, युद्ध संपलं आणि युद्ध संपताच त्यांना काढून टाकलं, परत काढून टाकलं. काही दिवस गेले, दुसरं महायुद्ध आलं. दुसरं महायुद्ध जेव्हा आलं त्यावेळी बाबासाहेब होते 1937 ते 45च्या दरम्यान. बाबासाहेबांनी सांगितलं की आमच्या लोकांना आता काढायचं नाही. तुम्ही पहिल्यांदा आम्हाला 1895ला काढून टाकलं, दुसरं पहिलं महायुद्ध झालं तेव्हा काढून टाकलं आणि आता दुसरं महायुद्ध सुरू आहे, आम्हाला काढायचं नाही. ब्रिटिशांनी ऐकलं आणि 1941ला महार बटालियनची स्थापना केली. मला हे सांगायचं आहे की जशी तिकडे महार सैनिकांची प्रगती व्हायला लागली, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढला, शिक्षण झालं. आज 1895ला जर त्या इंग्रज सरकारने महारांना, अस्पृश्यांना मिलिटरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला नसता तर मला खात्री आहे की आज जो हा कार्यक्रम आहे ना आपला, हा 5 स्टार हॉटेलमध्ये असता.
इतकी प्रगती झाली असती. जेव्हा जेव्हा आमची प्रगती होत जाते तेव्हा तेव्हा हे असे अडथळे आणतात. आज हे खाजगीकरणाचं त्यांनी पिल्लू काढलं. जे सरकारी जेवढ्या यंत्रणा आहेत, जेवढ्या आस्थापना आहेत, जेवढे उद्योग आहेत ते बंद करून अदानी अंबानी आणि या खाजगी क्षेत्रामध्ये द्यायचं. आणि त्या खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नसल्यामुळे आमच्या लाखो नोकऱ्या पासून आम्ही वंचित होतो. हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत. 1951ला मद्रास सरकारने एक GR काढला होता की अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण राहील. केव्हा? 1951ला. त्याच्या विरुद्ध एक उच्चवर्णीय विद्यार्थी मद्रास हायकोर्टामध्ये गेला आणि मद्रास हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं आणि म्हणाले की ह्या GR मुळे समाजामध्ये जातीभेद होईल. आणि दुसरं त्याचं म्हणणं होतं की आरक्षण, शैक्षणिक आरक्षण हे संविधानामध्ये नाही, नोकऱ्यांचं आरक्षण आहे. मद्रास सरकारने त्याचं ऐकलं आणि तो जो GR आहे मद्रास हायकोर्टाने, आता तामिळनाडू म्हणतो आपण, त्यावेळी मद्रास होतं. मद्रास म्हणजे तिथं जास्त मदरसे असल्यानं त्याला मद्रास म्हणत होते. हे जे मुस्लिम शासक आले, व्यापारी आले, ते साऊथकडून आले. हे मोगल वगैरे अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानकडून आले, परंतु व्यापारी हे तिकडून आले, त्यांनी मदरसे केले, त्याच्यामुळे मद्रास नाव पडलं होतं. हे बोलण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगतो. ते मद्रासचं नाव बदलून आता तामिळनाडू झालेलं आहे. तर तामिळनाडूच्या हायकोर्टाने तो GR रद्द केला होता 1951ला. म्हणजे आज ज्या शैक्षणिक संस्था मिळतात त्या रद्द केल्या होत्या. मग मद्रास सरकार हे सुप्रीम कोर्टात गेलं की आमचा GR यांनी रद्द केला हायकोर्टाने, तर सुप्रीम कोर्टाने रद्द करून टाकलं. त्यावेळी बाबासाहेब विधिमंत्री होते. बाबासाहेबांनी म्हटलं की मी मोठ्या महत् प्रयासाने माझ्या दलित पीडित शोषित समाजाच्या उत्थानासाठी संविधान सभेमध्ये गेलो आणि हे सुप्रीम कोर्ट म्हणते की संविधानामध्ये शैक्षणिक आरक्षणाची तरतूद नाही आणि हे रद्द करते. जेव्हा सुप्रीम कोर्ट एखादा निर्णय देते त्याला निरस्त करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. आणि मग बाबासाहेबांनी पहिली घटना दुरुस्ती केली शैक्षणिक आरक्षणाची 15/4ची. आणि त्यामध्ये जेव्हा त्यांनी ते घटना दुरुस्तीचं विधेयक मांडलं की शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद हे राज्यांना राहील, अधिकार राज्यांना राहील, तेव्हा जेव्हा विरोधी पक्षाचे खासदार होते त्यांनी म्हटलं बाबासाहेबांना की मिस्टर आंबेडकर, तुम्ही या घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच हे मंदिर पाडत आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मंदिर मी जरूर बांधलं, पण पुजाऱ्यानं जर घाण केली असेल तर ते कोण साफ करायची. आणि असं म्हणून त्यांनी पहिली घटना दुरुस्ती केली. म्हणून आज तुम्ही आम्ही वकील, डॉक्टर, न्यायाधीश, इंजिनियर झालो, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळालं आणि आपल्या मुलांनाही मिळत आहे. नाही तर बाबासाहेबांनी ही तरतूद करून ठेवली नसती तर ह्या सवलती मिळाल्या नसत्या. आज वर्गीकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने केला, क्रिमी लेअर लावा म्हणते, पण ते निरस्त करायला आता संसदेमध्ये बाबासाहेब नाही. तर बाबासाहेबांच्या ह्या आत्मसन्मान चळवळीचा हा भाग आहे. ठाकरेजी मला फोनवरून बोलले की प्रबुद्ध भारताचा जो विषय आहे त्या संबंधाने तुम्ही बोलावं बा. तर हा प्रबुद्ध भारताकडे नेण्याचाच हा भाग आहे. ह्या ज्या चळवळी होत्या बाबासाहेबांच्या, ह्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून द्यायचे होता आणि त्याच्यातला आरक्षण हा त्यातला भाग होता. आरक्षणाच्या बाबतीत काय म्हणतात बाबासाहेब? आरक्षण हे समतेसाठी आहे म्हणतात.
समतेसाठी आहे म्हटल्यानंतर आमच्या सुद्धा लोकांना असं वाटतं की बाबा आरक्षण कसं काय समतेसाठी. आमचेही काही लोक म्हणतात आरक्षणानं जातीभेद होतो, विषमता पसरते. तर तुम्हाला ते समजून सांगतो. बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही सरकारी नोकऱ्या करा, सरकारी नोकरीत जा, माऱ्याच्या जागा पटकवा. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे. ब्राह्मण काही खूप श्रीमंत होते असं नाही आहे, पण जो माणूस एक प्रशासनामध्ये असतो त्याचा दबदबा असतो. म्हणून ते म्हणायचे असा संपूर्ण समाज जेव्हा शासन प्रशासनात जाईल तेव्हा त्याचा दबदबा निर्माण होईल, त्याची प्रगती होईल, सांस्कृतिक प्रगती होईल आणि मग त्याच्या वाटेला कोणी जाणार नाही. आज जो काही जातीभेद कमी झालेला दिसतो तो काही ॲट्रॉसिटी ॲक्टमुळे झाला का ते लोक सुधारल्यामुळे झाला? ते लोक सुधारल्यामुळे जातीभेद कमी नाही झाला, तर आम्ही आमची प्रगती केली, आमची माणसं नोकरीला गेली, उद्योगामध्ये गेली, शिकले, म्हणून तो जातीभेद कमी झाला. हे आहे आरक्षणाचं गमक की आरक्षणामुळे हा समाज पुढे जाईल, त्यावेळी त्याची प्रगती होईल. त्यावेळी एक बाबासाहेबांना चित्रमय जगत नावाचं एक जे पत्रक निघायचं त्याच्या संपादकांनी विचारलं होतं, बाबासाहेब समता समाज संघ नावाचा एक संघटना चालवायचे ज्याच्यामध्ये श्रीधरपंत टिळक जो टिळकांचा मुलगा होता तो सुद्धा त्याच्यामध्ये होता. तर त्या चित्रमय जगतच्या संपादकांनी बाबासाहेबांवर टीका केली होती की हे आंबेडकर समता संघ चालवतात आणि स्वतःच आरक्षण मागून विषमता पसरवतात. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना आजारी व्यक्ती आणि सुदृढ व्यक्ती याचा फरक समजावून सांगितला आणि आजारी व्यक्तीला कशी योग्य आणि प्रोटीनयुक्त जेवणाची गरज असते हे त्याला समजून सांगितलं. छत्रपती शाहू महाराजांनी त्या गणपत कुलकर्णी वकिलांना घोड्याचं उदाहरण दिलं होतं. आजारी घोडे आणि स्ट्रॉंग घोडे तुम्हाला माहीत असेल, परत सांगायची गरज नाही. तर ही ते गरज आहे. हा समूह जेव्हा हे आरक्षणाचे फायदे घेऊन पुढे जाईल. आता क्रिमी लेअरचा जे मुद्दा आणतात, क्रिमी लेअरमध्ये समजा क्रिमी लेअरमध्ये जाणारा वर्ग किंवा मुलगा हा जर निवड समिती पुढे गेला, म्हणजे क्रिमी लेअर म्हणजे ज्याचं उन्नत वर्गात आहे, म्हणजे ज्याच्या वडिलाचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, तो जेव्हा त्या UPSC MPSC किंवा कुठल्याही निवड समिती पुढे जेव्हा जाईल त्यावेळी ती निवड समिती त्या निवड समितीच्या समोर त्याचा पूर्ण बायोडाटा असतो. त्याचं नाव, त्याचा जात, त्याचं गाव, त्याचं तुम्ही कुठं राहता म्हटलं तर त्याच्यावरून तो ओळखून घेतात. ते तिथं तर डाटाच उपलब्ध असतो. आणि मग तो मेरिट जरी असला तरी त्याची निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून आता आपण बघितलं ना, सरन्यायाधीशावर चप्पल फेकून मारली, तो काय गरीब आहे का? जातीयवादी माणसाला गरीब श्रीमंती हा भेद नसतो. जातीवाद हा श्रीमंतासोबतही होतो आणि गरिबासोबतही होतो. आणि संविधानामध्ये जी आरक्षणाची तरतूद आहे ही आर्थिक निकषावर नाही आहे. ती जी तरतूद आहे ती सामाजिक निकषावर आहे. जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे, जो समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि ज्या समाजाचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी आहे, इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन इन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, त्या समाजाला आरक्षण दिले जाते. हे ते निकष आहेत आणि त्या निकषाच्या आधारावर हे आरक्षणाची तरतूद केली. बाबासाहेबांनी संपूर्ण इतिहासाचा अभ्यास केला होता. त्यांनी भोगलेले दिवस, ते म्हणायचे कित्येक दिवस मला शाळेमध्ये पाणी सुद्धा मिळत नव्हतं. बाबासाहेब जेव्हा नळावर पाणी प्यायला जायचे त्यावेळी एक शिपाई त्याच्यासोबत राहायचा चपराशी, तो चपराशी असा नळ सोडायचा आणि बाबासाहेब ओंजळीनं पाणी प्यायचे. अशी परिस्थिती होती. 1903 पर्यंत अस्पृश्यांना न्यायालयामध्ये न्याय मागण्याचा अधिकार नव्हता. 1903ला मुंबई उच्च न्यायालयाने एक पत्रक काढलं की अस्पृश्यांना न्याय मागता येईल. मग ते कसे न्याय मागायचे माहित आहे? जो वकील असायचा तो वकील न्यायाधीशाच्या रूममध्ये राहायचा आणि अस्पृश्य हा
न्यायालयाच्या बाहेर उभा राहायचा. त्याला जे सांगायचं तो तिथे बाहेर येऊन विचारायचा आणि मग न्यायालयामध्ये जाऊन त्याचं काय म्हणणं आहे ते सांगायचं. ही बाब जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी, तुम्ही बघितलं असेल आता बरेच दिवसपर्यंत न्यायालयामध्ये चप्पल बूट काढून जाण्याची पद्धत होती, बाहेर काढून ठेवायची, ते त्याचाच भाग होता हा. तर ब्रिटिशांनी नंतर मग मुंबई उच्च न्यायालयाने एक सर्क्युलर काढलं होतं. त्या सर्क्युलरमध्ये काय लिहिलं त्यांनी की अस्पृश्यांना न्यायालयामध्ये न्याय मागण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी स्पृश्य व्यक्तीला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. म्हणजे काय आहे, किती काय परिस्थिती, हे सगळं बाबासाहेबांना माहित होतं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला त्या युद्धाचं. बाबर जेव्हा भारतामध्ये आला त्यावेळी राणा संघ हा हिंदू राजा होता. युद्धाचा नियम होता, रात्रीच्या वेळी दोन राजे हे दोन डोंगरावर पर्वतावर आपल्या आपल्या सैन्यासोबत थांबायचे, जेवण वगैरे करायचे आणि नियमाप्रमाणे रात्रीच्या वेळी युद्ध करत नव्हते. युद्धाचे नियम आजही युनोनी करून दिलेले आहे. नागरी वस्तीवर बॉम्ब टाकायचा नाही किंवा हल्ला करायचा नाही अशा रीतीचे तेव्हापासून हे संकेत आहे. एका डोंगरावर बाबराचं सैन्य, दुसऱ्या डोंगरावर राणा संघाचं सैन्य हिंदू राजाचं. तर राणा संघाच्या सैन्यामध्ये जे विविध जातीचे लोक होते ते वेगवेगळ्या चुली पेटवून आपापल्या जातीच्या ग्रुपमध्ये वेगवेगळा स्वयंपाक करत होते. तेव्हा बाबरांनी बघितलं आणि आपल्या सरदारजीला विचारलं की ये आग आग क्या दिख रही. तर त्या सरदारजीने बाबराला म्हटलं की महाराज ये हिंदू राजा का सैनिक है और ये अलग अलग जाति का सैनिक अलग अलग जगह खाना पका के खाता है. तर बाबरांनी विचारलं की क्या फिर खाना भी अलग अलग ही खाते हैं. तर त्यांनी म्हणलं हाँ महाराज खाना भी अलग अलग ही खाते हैं. तर बाबरांनी अशी चुटकी वाजवली, फिर तो अपन जीत गए बोले. जो लोग एक जगह बैठ के खाना नहीं खा सकते वो अपने को जीत नहीं सकते. आणि मग बाबरांनी खरंच ते जिंकलं. इथं मोगलांचं कितीतरी वर्ष राज्य राहिलं भारतावर. ही जातीभेदाची दुही होती. हे बाबासाहेबांना इतिहास माहीत होता, सगळा इतिहास माहीत होता. म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले आपल्या संविधानामध्ये अस्पृश्यता निवारण केलं. 17 कलमानं अस्पृश्यता नष्ट केली, स्त्री पुरुष समानता आणली, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणलं, कायद्यापुढे समानता, आणि सगळे नागरिक हे समान आहे अशा रीतीची तरतूद केली. हा इतिहासाचा परिपाक होता. आरक्षणासोबत हाच मुद्दा होता समानतेचा, समानतेनं आणण्याचा, प्रबुद्ध भारत घडवण्याचा. या शिष्यवृत्तीची त्यांनी तरतूद केली. 1942ला केली त्यांनी शिष्यवृत्तीची तरतूद. जेव्हा ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब मंत्री होते त्यावेळी त्यांनी ब्रिटिशांना अनुसूचित जातीच्या लोकांसाठी शिष्यवृत्तीची तरतूद करावी अशी मागणी केली. लिनली दुओ म्हणून जो त्यावेळीचा गव्हर्नर होता त्यांनी ती मागणी पूर्ण केली. त्याचा चटका बाबासाहेबांना कसा बसला होता हे सांगतो तुम्हाला. बाबासाहेब जेव्हा अमेरिकेमध्ये शिकत होते, सयाजीराव गायकवाडांची स्कॉलरशिपची मुदत संपली होती आणि त्यांनी परत 2 वर्ष त्यांना पाहिजे होते. त्यांनी वारंवार पत्र लिहिलं सयाजीराव गायकवाडांना की मला अजून 2 वर्ष वाढवून द्या. त्यांचा जो मुनीम होता मेहता, मनुभाई मेहता, त्याच्यापर्यंत पत्र जात होतं, पण तो मनुभाई मेहता काही पत्र ठेवत नव्हता महाराजांजवळ. मग एकदा त्यांना आता परत जावं लागणार बा आपल्याला भारतामध्ये, शिक्षण सोडून द्यावं लागणार. दुःखी कष्टी होऊन लायब्ररीच्या बाजूला उभे होते. तर त्यांचे अर्थशास्त्राचे जे प्राध्यापक होते, ज्यांचे ते फार आवडते विद्यार्थी होते, लाडके विद्यार्थी होते, सेलिंगमननी त्यांना विचारलं मिस्टर आंबेडकर तुम्ही एवढे दुःखी कष्टी का दिसता. तेव्हा सेलिंगमननी म्हटलं यू कम इन माय चेंबर, माझ्या चेंबरला या. चेंबरला गेल्यावर बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा माझे 2 वर्ष मला अजून पाहिजे आहे, माझी शिष्यवृत्तीची मुदत संपली आहे आणि मला आता शिक्षण सोडून जावं लागेल. तेव्हा सेलिंगमननी स्वतः एक शिफारस वजा पत्र लिहून दिलं सयाजीराव गायकवाडांच्या नावाने की तुमच्या देशातला
अर्थशास्त्राचा अत्यंत हुशार विद्यार्थी आमच्या विद्यापीठामध्ये शिकतो, तो इथून शिकून जर गेला तर भारताला त्याचा फायदा होईल. त्यांना शिष्यवृत्ती वाढवून द्या. ते पत्र जेव्हा बडोद्याला आलं मनुभाई मेहताला, तेव्हा त्याला काही उपाय नव्हता. ब्रिटिशच्या एका वरिष्ठ इकॉनॉमिस्टचं ते पत्र त्यांनी महाराजांपुढे ठेवलं आणि सयाजीराव गायकवाडने लगेच शिष्यवृत्ती ग्रँट केली. आणि सयाजीरावांच्या शिष्यवृत्तीची एक अट असायची की ती परत द्यावी लागत होती. म्हणजे नोकरी करून तिथे एक तर पैसे परत द्या, नाही तर मग तिथे नोकरी करून ते आपल्या भाषेत खंडवणे म्हणतो आपण, ते खंडवा. बाबासाहेबांचं शिक्षण झाल्यानंतर भारतात जेव्हा आले, प्रोफेसर की करायला लागले, मनुभाई मेहताचा थोडा इगो हर्ट झाला होता की मी ते 2-3दा त्यांची शिष्यवृत्ती रद्द केल्यानंतर सुद्धा त्यांनी हे शिष्यवृत्ती मिळवली. त्याचा इगो दुखावला. बाबासाहेब जसे भारतामध्ये आले तसेही त्यांनी बाबासाहेबांच्या मागे तगादा लावणं सुरू केलं की शिष्यवृत्तीचे पैसे परत द्या. बाबासाहेब म्हणाले, अरे मी काही बुडव्या स्वभावाचा नाही आहे, मी तुमचे पैसे परत देईल. मी नुकताच आता आलेलो आहे, मी प्रोफेसरकी करतो आहे, तुमचे पैसे मी देईल. आणि सुरुवातीच्या काळात मी आलेलो होतो, परंतु मला तिथं राहता सुद्धा आले नव्हतं. तसाच मी तुमचे पैसे परत करेल किंवा मी तुमच्या इथे येऊन नोकरी करेल. तो काही ऐकत नव्हता. तो बाबासाहेबांनाच पत्र नाही पाठवायचा, तर त्यावेळेचे जे जोशी वगैरे काही कार्यकर्ते नेते होते त्यांना सुद्धा तो पत्र पाठवायचा आणि अपमान करायचा एक प्रकारे. शेवटी परत त्यांनी पत्र पाठवलं की बा तुम्ही पैसे देत नसल्यामुळे तुमच्या विरुद्ध कोर्टात केस करण्यात येईल. ते पत्र वाचतात बाबासाहेबांनी त्याला पत्र लिहिलं की मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की मी तुमचे पैसे परत देईल, पण तुम्ही ऐकायला तयार नाही. इतप्पर तुम्हाला जे करायचं ते करा. मनुभाई मेहताजी पुन्हा आग झाली. उलट उत्तर देतो. मनुभाई मेहतानी ते पत्र महाराजांपुढे ठेवलं आणि म्हटलं यांच्यावर केस करायची, रिकव्हरीची, पैसे परत मागण्याची, फाईल काढून कारण महाराजांच्या परवानगीशिवाय केस होऊ शकत नव्हती. महाराजांनी पाहिलं की हे पैसे, ही शिष्यवृत्ती भीमराव रामजी आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी खर्च झाल्यामुळे ते परत मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं महाराजांनी लिहिलं आणि त्याला असा गोल मारला आणि फेकून दिली पाहिजे. हे महाराजांचं मोठं उदार मन होतं. हे सगळं भोगलं होतं बाबासाहेबांनी, म्हणून तातडीनं त्यांनी शिष्यवृत्तीची व्यवस्था केली. आज जे 10वी झाल्यावर पोरांना शिष्यवृत्ती मिळते ती रेग्युलर मिळायची. आमची मुलं इथले शिकायला औरंगाबादला जायचे, हो तिथल्या वसतिगृहात राहायचे, गेल्या स्कॉलरशिप मिळायची. 10x10च्या रूममध्ये 10 12 लोक राहून शिक्षण घेतलं, पुढं आले. हे जे काही आरोप करतात ना बौद्ध समाजावर का हा बौद्ध समाज आम्हाला पुढे जाऊ देत नाही किंवा, तर हे त्यांचे काबाड कष्ट किती आहेत. आम्ही स्वतः 5-5 किलोमीटर शाळेत जाऊन शिकलो. एका छोट्याशा वर्धेच्या हरिजन हॉस्टेलमध्ये 10-12 लोक राहायचो आम्ही. त्यावेळी त्या अमेरिकेच्या कन्या आणि ते मिलो म्हणायचे त्याला. हे सगळं ह्या समाजाने भोगलं, सहन केलं. फक्त बाबासाहेबांच्या प्रेरणेने त्यांनी म्हटलं शिकले, नोकऱ्या केल्या आणि हा समोर आला, थोडाफार समोर आला. तर हे जे आरोप प्रत्यारोप होतात ना, ते याच्या मागे ह्या समाजाच्या त्यागाची सुद्धा भूमिका ह्या आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावी. मित्रांनो, आज इथे थांबतो मी. आपण मला बोलावलं, संधी दिली, मी आपला सर्वांचा आभारी आहे. सर्वांना माझा जय भीम. चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. या चॅनलवरून समतावादी विचार, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात. ह्या चॅनलवरून आजपर्यंत 300पेक्षा अधिक व्हिडिओ, समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा. आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा. आपण या चॅनलवरून प्रसारित करू. खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे, बेल बटन, ते टिक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.